जय गजानन। आजच्या व्हिडिओमध्ये कवड्यांबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। कवड्यांचे प्रकार किती, महत्व काय, कथा काय, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पण त्याआधी आपल्या देवघरामध्ये कवड्या कशा पद्धतीने स्थापन कराव्या, अगदी साधी सोपी पद्धत आहे, ती मी तुम्हाला सांगणार आहे। कवड्या तुम्ही 5, 7, 9, 11 या प्रमाणात आणू शकता। कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानात तुम्हाला कवड्या मिळून जातील। तुम्ही पांढऱ्या रंगाच्या कवड्या आणायच्या आहेत। 5, 7, 9, 11 तुम्हाला जेवढा जमेल तेवढा तुम्ही आणा। त्यानंतर शुक्रवारचा दिवस निवडा किंवा मग तुम्ही पौर्णिमेचा दिवस निवडा। पौर्णिमेचा दिवस अत्यंत शुभ राहील किंवा मग तुम्ही शुक्रवारी केलं तरीही चालेल। आता सकाळी आपल्या देवघरातली पूजा वगैरे सगळं आटोपल्यानंतर धूपदीप दाखवायचा आणि कवड्या सिद्ध करायला घ्यायच्यात। आता तामणामध्ये जेवढ्या कवड्या आणल्या तेवढ्या ठेवा। सगळ्यात आधी पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून त्यांनी तुम्हाला अभिषेक करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे। त्यानंतर पाण्यामध्ये हळदी कुंकू मिक्स करून म्हणजे हळदी कुंकू मिश्रित पाण्याने सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि नंतर तुम्हाला स्वच्छ पाण्याने त्या कवड्या धुवून पुसून घ्यायच्या आहेत। आता बघा, आता तुम्हाला एका प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत। तांदूळ तुम्हाला थोडेसे हळदीने पिवळे करून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला ज्या तुम्ही कवड्या स्वच्छ करून घेतल्यात त्या तुम्ही उजव्या हातामध्ये घ्या, थोडीशी हळद घ्या, थोडंसं पाणी घ्या आणि दोन्ही हातांनी अशा चोळून त्यांना पिवळसर रंग येईल असं तुम्हाला करायचं आहे। तुमच्याकडे केशर असेल ते टाकलं तर अतिशय उत्तम। म्हणजे हळद, केशर आणि पाणी असं मिक्स करून कवड्यांना लावून घ्यायचं। उजव्या हातामध्ये कवड्या पकडायच्या। उजव्या हातामध्ये कवड्या पकडल्यानंतर तुम्हाला 16 वेळा गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र आलं लक्षात। 16 वेळा गायत्री, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र। आता 1 वेळा श्री सुक्तम, 1 वेळा महालक्ष्मी अष्टकम आणि 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र किंवा मग विष्णू सहस्त्रनाम, काहीही म्हणू शकता। आता बघा, त्यानंतर आपल्या स्वामींची, आपल्या गुरूंची सुद्धा एक माळ जप करायचा। ह्या कवड्या हातामध्ये ठेवून ही सगळी सेवा करायची। तुम्हाला जर म्हणता येत नसेल तर तुम्ही युट्यूबला लावून द्या, श्रवण करा, धूप चालू ठेवा खाली आणि तुमचा हात असा पकडायचा। ह्या कवड्या सिद्ध झाल्या की याला त्या प्लेटमध्ये ठेवायचं। हळदी कुंकू अक्षत फूल वाहायचं, धूप दीप दाखवायचं आणि तुमच्या देवघरामध्ये स्थापन करायचे। अर्थात जागा कोणती तर बघा, तुमच्या घरामध्ये गजलक्ष्मी असेल, माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा मग तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र तर असेल, त्याच्या डाव्या बाजूला लक्ष्मी असेल, गजलक्ष्मी असेल किंवा श्रीयंत्र असेल, याच्या डाव्या बाजूला तुम्हाला त्या कवड्या स्थापन करायच्या आहेत। आलं लक्षात। आता स्थापन केल्या आणि झालं का नाही, त्या दिवशी तुम्हाला आवर्जून खीर बनवायची आहे नैवेद्यासाठी। माता लक्ष्मीला खीर ही अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे तुम्हाला कवड्या स्थापन केल्यानंतर खीरेचा नैवेद्य बनवायचा आहे। आता कवड्या स्थापन केल्या, झालं सगळं चांगलं असं नाही बघा। दर शुक्रवारी तुम्हाला जमत नसेल तर हरकत नाही, पण दर पौर्णिमेला कवड्या हातामध्ये घ्यायच्या, पिवळ्या करायच्या, आधी स्वच्छ करायच्या जसं सांगितलं तसंच हळद केशर मिश्रितने परत पिवळ्या करायच्या। त्याला उजव्या हातामध्ये घेऊन काहीही नाही जमलं ना तर 1 वेळा म्हणजे लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र आणि गायत्री मंत्राचा जाप करून का होईना, जेवढी जमेल ना तुमच्या मनापासून श्रद्धेनं जेवढी सेवा तुम्हाला जमेल त्या कवड्यांवर करायला तुम्ही करा। तेवढ्याच त्या जास्त स्ट्रॉंग होतील, त्या तेवढ्याच सिद्ध होतील आणि खूप प्रभावी ठरतील। तर त्या तुम्ही दर शुक्रवारी नाही पण आवर्जून दर पौर्णिमेला त्या तशाच धूळ खात ठेवायच्या नाही। त्या दर पौर्णिमेला तरी तुम्ही आवर्जून त्या सिद्ध करायच्या। बघा, याने तुम्हाला तुमच्या जीवनात खूप चांगला अनुभव येईल। मी सुद्धा ठेवलेल्या आहेत, तुम्ही ही सेवा आवर्जून करून बघा, तुम्हाला खरंच खूप चांगला अनुभव येईल। कवड्यांना किती जास्त आपल्या पौराणिक कथांमध्ये महत्व सांगितलेलं आहे, कवड्यांना खरंच खूप जास्त महत्व आहे। ती संपूर्ण माहिती, त्याची कथा आता आपण पुढे बघणारच आहोत। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक नक्की करा आणि पुढे माहिती, कवड्यांबद्दल माहिती, कथा जर तुम्हाला हवी असेल तर पुढे व्हिडिओ नक्की बघा। कवड्या स्थापन कशा कराव्या याची योग्य पद्धत आपण बघितली आहे। आता कवडीला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते
समुद्रातून उत्पन्न झालेल्या बहुतेक वस्तूंचा संबंध ह्या नात्या कारणाने लक्ष्मीशी जोडला जातो. इतकेच काय तर लक्ष्मीची पूजा करताना त्याचा आवर्जून उपयोग केला जातो. याचे कारण असे की लक्ष्मीची उत्पत्ती समुद्रातून झालेली आहे. कवड्यांचे किती प्रकार आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तसे पाहता बऱ्याच रंगाच्या व आकाराच्या कवड्या असतात, परंतु पूजेमध्ये अथवा देवीच्या शृंगारामध्ये काही विशेष कवड्यांचा समावेश आपण करत असतो. महालक्ष्मी कवडी, कवडीवर तपकिरी रंगाचे ठिपके. त्याचबरोबर दुसरी म्हणजे अंबिका भट कवडी, खडबडीत व पिवळसर रंगाची. येडेश्वरी कवडी म्हणजे राखाडी रंगाची हलकेसर पिवळसर छटा असलेली. यल्लम्मा कवडी शुभ्र व दुधासमान निशल्क असलेली. आराधी लोक ज्या देवीची उपासना करतात त्या त्या देवीच्या शृंगारात अशा कवड्यांचा समावेश होतो. कवडी माळ जी आई भवानीसह अनेक देवींच्या गळ्यातील अलंकार आहे. कवड्यांची माळ ही देवीचा अलंकार म्हणून गळ्यामध्ये देखील भाविक घालत असतात. कवडीच्या महात्म्याच्या वर्णनात एक कथा सांगितलेली आहे, ती मी आता तुम्हाला सांगत आहे. शिवपार्वती भारती मठात सारीपाट खेळत असताना देवर्षी नारद तेथे आले. त्यांनी जगदंबा मातेच्या हातातील कवडीकडे पाहताच प्रश्न केला की माते, या कवडीत असे काय आहे की आपणास एवढी प्रिय आहे, जिच्या निर्णयासक्षम साक्षात महादेव हरवता आहात आपण हारत आहात. त्यावर महादेवांनी सारीपाटावरील एक कवडी नारद मुनींच्या हाती देऊन त्या कवडीच्या तुलनेत मावेल एवढे धन आणून देण्यास सांगितले. नारद मुनी मातेच्या आज्ञेचे पालन करत कवडी घेऊन इंद्रदेवांच्या दरबारी पोहोचले. तिथे कवडी तुल्य धन मागताच सर्वप्रथम चंद्रदेवांनी व देवेंद्राने विनोदमय हास्य केले. कुबेराने छोटा तराजू घेऊन एका पारड्यात कवडी व दुसऱ्या पारड्यात द्रव्य टाकले. पारडे समतोल होईना, तराजू विशाल झाला, कुबेर भंडार खाली झाले, किंतु कवडी तुल्य धन होईना. देवता गणांनी मनोमन क्षमा मागून देवराज इंद्राने स्वतःचा मुकुट देखील परड्यात टाकला, परंतु जगदंबेच्या एका कवडीतले धन प्राप्त झाले नाही. देवराज इंद्रासह सर्व देव शिव शक्ती समीप आले, अपराध क्षमापणा केले. या अपराधाच्या क्षमापणे प्रित्यर्थ इंद्र व चंद्रदेवांनी कल्होळ तीर्थाची निर्मिती केली. हेच तुळजापुरातील कल्होळ तीर्थ, जे इंद्र व चंद्रदेवांनी बांधले असून ब्रह्मदेवांनी पृथ्वीवरील सर्व जलतीर्थांना इथे येण्यास सांगितले. या तीर्थाचा एकत्र कल्लोळ झाला, तेच हे पवित्र कल्लोळ तीर्थ होय. तेव्हापासून कवडीला अपार महत्त्व प्राप्त झाले. कवडीचे अनुभवसिद्ध प्रयोग सुद्धा केले जातात, म्हणजे उपाय, ते सुद्धा आपण बघणार आहोत. 1 रुपया बरोबर 3 तपकिरी कवडी बांधून त्या लॉकर किंवा तिजोरीत ठेवावी. यामुळे लक्ष्मी आपल्या घराकडे निरंतर राहील व दरवर्षी याची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा करावी अशी देखील मान्यता आहे. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी किंवा परीक्षेसाठी इंटरव्ह्यूसाठी जात असाल तर घराबाहेर पडताना एक पांढरी कवडी उजव्या खिशात ठेवावी. तुमचे कार्य यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. नवीन वाहनाला काड्या दोऱ्यात ओवलेली तपकिरी कवडी दिवे लागणीच्या वेळी बांधल्यास अपघाताचे भय राहत नाही. दुकानाच्या गल्ल्यात 3, 5, 7 अशा विषम संख्येत कवडी ठेवली तर पैशाची ओघ सातत्याने सुरू राहते. लहान बालकांना दृष्ट लागण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी पांढरी कवडी काळ्या दोऱ्यात ओवून त्यांच्या गळ्यामध्ये देखील बांधली जाते. ज्याच्याकडे लक्ष्मी मातेने पाठ फिरवली आहे अशा लोकांनी 7 पांढऱ्या कवड्या केशर मिश्रित हळदीचा लेप व त्या नव्या कोऱ्या पिवळ्या कापडात गुंडाळून देवाऱ्यात ठेवाव्या अशी देखील मान्यता आहे. लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरेल असे देखील लोक म्हणतात. काही कारणाने पती पत्नीमध्ये भांडण होऊन संसार उद्ध्वस्त होणार असेल तर 21 पांढऱ्या कवडींची माळ उशी खाली ठेवावी. अल्पावधीत वादळ शांत होईल व जीवन सुखी होईल. लहान मुलांना दात येताना त्रास होत असेल तर शिंपल्याची माळ गळ्यात घातल्याने दात विना त्रासाने येतात अशी देखील आपल्याकडे मान्यता आहे.
एवढेच काय, एकेकाळी कवडी ही चलनासाठी वापरायचे साधन होते. व्यवहारात कवड्या चलन म्हणून अस्तित्वात होतात. राजे महाराजे कवड्यांच्या माळा परिधान करत असत, कारण कवडी ही सागरातून निघालेली असल्याने रत्नासमान मोत्यासमान मानली जाते. पेशवाई काळातही या कवड्या माळा विशिष्ट घराण्यातील लोक घालत असत. आपणही कालोघात विसरलो म्हणून की काय, पण कधीतरी म्हणतोच, काय कवडी किंमत केली, कवडी मोल विकले गेले. आता आधारी लोकात कवडी शृंगार का प्रिय विचाराल तर ते भगवतीला प्रिय, ते आराध्यास प्रिय, म्हणून आराधी आजही अनमोल अशा कवड्या साजार शृंगार करतात. त्यांना तो जीवापाड प्रिय आहे. कवड्यांबद्दल माहिती बघितली. व्हिडिओची माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. रामकृष्ण हरी, जय श्रीराम.